प्रेम कवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भाव कवितेतून व्यक्त होणारी तरुणी, निसर्गाच्या विविध रूपांना शब्दांचे कोंदण देऊन कवितेच्या माध्यमातून उभे केलेल्या निसर्ग चित्रणाबरोबरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचे गुणगान गाणारी कविता सोलापुरातील मान्यवर कवींनी काव्य संमेलनाच्या माध्यमातून जीवनावर भाष्य करणाऱ्या हृदयस्पर्शी कविता सादरीकरणातून रसिक श्रोते भारावले. या काव्य संमेलनाच्या माध्यमातून नाट्य आणि साहित्य रसिकांना अस्सल सोलापुरी भाषेतल्या कविता ऐकण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील नामवंत कवी स्वर्गीय राणा पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कवी संमेलनामध्ये सोलापुरातील नामवंत कवी माधव पवार, कवी मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, रामचंद्र धर्मसाले, रेणुका बुधारम या मान्यवर कवींनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक ज्योतिबा काटे, पद्माकर कुलकर्णी, सुनील गुरव यांच्यासह नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस आणि माणसाचे जगणे असून माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात अर्थात कवितेमध्ये पडते. मग ते काव्य श्रोत्यांशी संवाद साधू लागते. असा काहीसा अनुभव कवी संमेलनामध्ये जाणवला. जीवनावर भाष्य करणाऱ्या अत्यंत तरल व हृदयस्पर्शी कविता सर्व मान्यवर कवींनी सादर केल्या. रेणुका बुधारम या तेलुगू भाषिक कवयित्रीने राहून गेले रक्षाबंधन, भाऊ बीजेला तरी येऊन जा ही भाऊ आणि बहिणींच्या प्रेमाची आगळी वेगळी महती सांगणारी कविता सादर करून सभागृहाचा नूर अत्यंत भावनिक करून टाकला. तर कधी नाही केली पंढरीची वारी हा अभंग सादर करून त्यांनी वातावरण भक्तिमय करून सोडले. कवी रामचंद्र धर्मसाले यांनी ओढ आणि आसबे या 2 कविता सादर केल्या. प्रियकर आणि प्रेयसीच्या भेटीची ओढ किती निर्मळ पातळीवरची असू शकते याचा प्रत्यय या कवितेतून करून दिला. तर आसबे या कवितेतून तिच्या भेटीची ओढ किती सुखद असू शकते याचे वर्णन त्यांनी केले. कवी राजेंद्र भोसले यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर माझ्या मराठीचा बाज जणू सुवर्णाचा ताज, तिचे गुणगान गाया मन उल्हासित आज हे माय मराठीचे गौरवगीत सादर केले. तर बाय बाय या कवितेतून जसजसे प्रेम रंगू लागले, लोकचर्चा फार करू लागले, जगाच साऱ्या टाळत टाळत प्रेम बाळसे धरू लागले या कवितेने उपस्थित रसिकांची दाद मिळवली. कवी मारुती कटकधोंड यांनी मीच मला सापडलो या कवितेतून छिन्नी आतोडी घेऊन मी स्वतःचीच शिकले काढली, मीच मला शोधायला तरी नाही सापडलो मला या कवितेतून जीवनाचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. त्याचबरोबर शेजार या कवितेतून शेजार धर्माचा एक आगळा वेगळा अनुभव त्यांनी आपल्या कवितेतून मांडला. शेवटी कवी संमेलनाचे अध्यक्ष माधव पवार यांनी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन अत्यंत खुमासदार शैलीमध्ये करत करत त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. शापित कलावंत ही कलावंतांची व्यथा सांगणारी कविता सादर करत असताना कलावंतांच्या वेदना त्यांनी आपल्या कवितेत मांडल्या. हे शापित कलावंता रंगमंचावर कुबेराची भूमिका करताना घरात अर्ध्या भाकरीची तरी व्यवस्था करीत जा या शब्दात त्यांनी कलावंतांच्या वास्तविक जगण्यावर अचूक बोट ठेवले. त्याचबरोबर सरणावरचे फूल का तोडलेस तू बाबा, सरणावरची फुले वाढवी शवाची शोभा या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमास परिषदेचे कोषाध्यक्ष विद्या काळे, शाखेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक ज्योतिबा काटे, नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, शरद एकबोटे, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, सुनील गुरव, नाट्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, व्यंकटेश रंगम, श्रीपाद एरमाळकर, अमोल धाबळे, राजा राजेशचंद्र, शांता येळंबकर, किरण फडके, हिरालाल धुळम, प्रीती चिलसबार, वसीम शाबादे, संतोष उदगिरी, विजयालक्ष्मी कोकणे, कवी गिरीश दुनाखे, श्रीकांत कुलकर्णी, प्राध्यापक अशोक ममाणे, मयुरेश कुलकर्णी यांच्यासह नात्याने साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक ज्योतिबा काटे प्रास्ताविकेतून नाट्य परिषदेच्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परिषदेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी केले.